सर्वांना नमस्कार। फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत। मित्रांनो, इयत्ता 10वी प्रथम सत्र परीक्षा 2022 विषय इंग्रजी विषयाची प्रथम सत्र परीक्षेसाठी संपूर्ण प्रश्नपत्रिका, ज्याला आपण कृतीपत्रिका म्हणतो, ती उत्तरासह आपल्याला या व्हिडिओमध्ये देण्यात येत आहे। एकूण वेळ आहे 3 तास आणि एकूण गुण आहे 80। आपण संपूर्ण ही प्रश्नपत्रिका उत्तरासह बघणार आहोत। तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती आहे, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील। दुसरे असे मित्रांनो, ज्याप्रमाणे आपलं फक्त शिक्षण यूट्यूब चॅनल आहे त्याचप्रमाणे फक्त शिक्षण.in ही आपली वेबसाईट आहे। या वेबसाईटवर ही संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासह आपल्याला उपलब्ध करून देण्यात येत आहे। तर आपण प्रत्यक्षामध्ये फक्त शिक्षण.in वेबसाईटवर जाऊन प्रत्यक्षात ही संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासह पाहू शकता। तर चला आपण ही संपूर्ण प्रश्नपत्रिका समजून घेऊ उत्तरासह माझी सहकारी भाग्यश्री हिच्याकडून। सेक्शन 1 आहे लँग्वेज स्टडी। त्याच्यामधला क्वेश्चन 1 आहे डू ॲज डायरेक्टेड, अटेम्प्ट एनी 4। तर जसं सांगितलंय तसं करायचं आहे। प्रश्न पहिला आहे कंप्लीट द वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर। आपल्याला याच्यात काही शब्द दिलेले आहेत, तर त्यातले शब्दामधले अक्षर गाळले आहे ते आपल्याला तर ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत। तर पहिला आहे कंपनी, दुसरा आहे पीपल, तिसरा आहे पॅसेज आणि चौथा आहे स्लीप। कंपनी मधला ए गाळलेला आहे, पीपल मधला ई गाळलेला आहे, पॅसेज मधला यस गाळलेला आहे आणि स्लीप मधला यल गाळलेला आहे। दुसरा आहे पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर। आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार क्रम लावायचे आहेत। तर पहिल्या याच्यात आहे पेन, फाईल, कंट्री, ॲग्री, फोन आणि दुसऱ्या याच्यात आहे पिकॉक, पॅरॉट, पॅराग्राफ, पोटॅटो आणि पोलीस। तर आन्सर मध्ये आलेलं आहे पहिल्याचं उत्तर आहे ॲग्री, कंट्री, फाईल, पेन आणि फोन आणि दुसऱ्या याच्यात उत्तर आलेलं आहे पॅराग्राफ, पॅरॉट, पिकॉक, पोलीस आणि पोटॅटो। तिसरा आहे पंक्च्युएट द फॉलोइंग, विरामचिन्हे लावायचेत आपल्याला। पहिला आहे आय कांट बिलीव्ह हाऊ डिफिकल्ट द एक्झाम वॉज। दुसरा आहे भाग्यश्री, मीना, रीता, पूजा अँड कविता आर बेस्ट फ्रेंड्स। तर पंक्च्युएट केलेलं आहे म्हणजे विरामचिन्ह लावलेली आहे। आय कांट, कॅनच्या नंतर ॲपॉस्ट्रॉफी कॉमा दिलेला आहे। बिलीव्ह हाऊ डिफिकल्ट द एक्झाम वॉज आणि वॉज नंतर एक्सक्लामेटरी चिन्ह दिलेले आहे। दुसऱ्या याच्यात उत्तर आहे भाग्यश्री, कॉमा मीना, कॉमा रीता, कॉमा पूजा अँड कविता आर बेस्ट फ्रेंड, कॉमा दिलेला आहे या उत्तरात। क्वेश्चन 4 आहे मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स युजिंग द लेटर्स इन द गिव्हन वर्ड। खाली आपल्याला हा एक शब्द दिलेला आहे, कमीत कमी 3 अक्षर वापरून 4 शब्द तयार करायचे। तर आन्सर मध्ये स्कूल, कूल, हार्ड आणि यार्ड या शब्दापासून तयार केलेले आहेत। पाचवा आहे राईट द रिलेटेड वर्ड्स। आपल्याला हा शब्द दिलेला आहे स्कूल, याच्या संबंधित आपल्याला 4 शब्द लिहायचे। उत्तर दिलेलं आहे स्कूलच्या संबंधित टीचर, स्टुडंट, ब्लॅकबोर्ड आणि डस्टर हे शब्द येतात। बी आहे त्याच्यातला डू ॲज डायरेक्टेड, अटेम्प्ट एनी वन। जसे सांगितले तसं करायचंय, फक्त एकच लिहायचं आहे। पहिला आहे हाऊ ब्युटिफुल इज द रोज। हे वाक्य आहे एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस कन्व्हर्ट इनटू असरेटिव्ह सेंटेन्सेस। हे एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे, त्याचा आपल्याला असरेटिव्ह सेंटेन्स करायचे। तर उत्तर आहे द रोज इज व्हेरी ब्युटिफुल आणि त्यातला ऑर मधला प्रश्न आहे ॲड क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली। त्यातला आहे आय नो ऑफ अ स्कूल बॉय, आय नो ऑफ अ स्कूल बॉय। तर त्याचा आपल्याला क्लॉज लावायचं आहे आय नो ऑफ अ स्कूल बॉय हू इज व्हेरी टॅलेंटेड। दुसरा आहे अटेम्प्ट एनी वन, त्यातला ए आहे ॲड अ प्रेफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड। आपल्याला प्रत्यय लावून शब्दापासून नवीन शब्द तयार करायचा आहे। पहिला आहे केअर, दुसरा आहे पॉसिबल। आपण याला केअरला FUL फुल लावले, त्याचा शब्द केला केअरफुल आणि पॉसिबलला आय एम प्रत्यय लावून शब्द तयार केला इम्पॉसिबल। त्यातला बी आहे मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स। आपल्याला हे शब्द दिलेले आहेत, तर त्या शब्दांचा उपयोग करून आपल्याला एक सेंटेन्स तयार करायचे। पहिला आहे केअर, दुसरा आहे पॉसिबल। त्याचं उत्तर केअर शब्द वापरून दे केअर यू हे वाक्य तयार केले आणि पॉसिबल पासून इट इज पॉसिबल हे वाक्य तयार केले। सेक्शन 2 आहे टेक्स्चुअल पॅसेज। हा पुस्तकातला पॅसेज आहे, हा इथं पॅसेज दिलेला आहे आणि वरती आपल्याला प्रश्न दिला, पॅसेज वाचून आपल्याला प्रश्नाचे उत्तर लिहायचे।
तर क्वेश्चन 2A आहे, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. त्यातला A1 आहे, से व्हेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स ट्रू ऑर फॉल्स. आपल्याला चूक की बरोबर ते लिहायचे. त्यातला पहिला आहे, मीनाज पॅरेंट्स लिव्ड इन बॉम्बे. दुसरं आहे, नो बडी वॉन्टेड टू व्हिजिट मीना. तिसरं आहे, अकॉर्डिंग टू द नॅरेटर श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. चौथं आहे, मीना वॉज द सेकंड चाइल्ड ऑफ हर पॅरेंट्स. तर ट्रू ऑर फॉल्स लिहायचे. पहिल्याचं उत्तर आहे फॉल्स आणि दुसऱ्याचं उत्तर आहे ट्रू. तिसऱ्याचं आहे फॉल्स आणि चौथ्याचं उत्तर आहे फॉल्स. A2 आहे त्यातला, अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इन प्रॉपर सिक्वेन्स अकॉर्डिंग टू देअर ऑकरन्स इन द पॅसेज. आपल्याला यात काही वाक्य दिलेली आहेत. पॅसेजमधून आपल्याला योग्य क्रमानुसार लावायचे, सिक्वेन्सनुसार लावायचे. त्यातलं पहिलं आहे, द रायटर्स फर्स्ट रिॲक्शन वॉज टू रन इव्हन इन दॅट पोरिंग रेन. दुसरं आहे, द वॉटर वॉज अँक्शियस टू अवॉइड बीइंग सीन बाय मीना. तिसरं आहे, द रायटर फाउंड हरसेल्फ caught in the rain at Bombay's Flora Fountain. चौथा आहे, the writer was standing near Akabri's a popular department store. तर योग्य क्रमानुसार लावलेलं तर त्याचं पहिलं क्रम आहे, the writer found herself caught in the rain at Bombay's Flora Fountain. दुसरा क्रम आहे, the writer was standing near Akabri's a popular department store. तिसरा आहे, द रायटर्स फर्स्ट रिॲक्शन वॉज टू रन इव्हन इन दॅट पोरिंग रेन. चौथा क्रम आहे, द वॉटर वॉज अनॅक्सियस टू अवॉइड बीइंग सीन बाय मीना. त्यातला A3 आहे, मॅच द फॉलोइंग अँटोनियम्स. आपल्याला काही शब्द दिलेले आहेत तर त्याचे विरुद्धार्थी शब्द लिहायचे. A मध्ये आहे पेसिमिस्टिक, यंग, ब्युटिफुल आणि हॉट. B मध्ये आहे अगली, कोल्ड, ऑप्टिमिस्टिक आणि ओल्ड. याचा विरुद्धार्थी होतो, अँटोनियम होतो पेसिमिस्टिकचा ऑप्टिमिस्टिक, यंगचा ओल्ड, ब्युटिफुलचा अगली, हॉटचा कोल्ड. त्यामध्ये A4 आहे, डू ॲज डायरेक्टेड. आपल्याला जसं सांगितलंय तसं करायचंय. त्यात पहिला आहे, श्वेता इज व्हेरी ब्युटिफुल गर्ल, मेक इट एक्सक्लामेटरी. आपल्याला हे सेंटेन्स दिलेलं आहे त्याला आपल्याला एक्सक्लामेटरी सेंटेन्स करायचंय. आणि दुसरं आहे, आय स्पॉटेड मीना, चेंज द व्हॉइस करायचं आहे आपल्याला. आन्सरमध्ये येईन, व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल श्वेता इज. हे आपण एक्सक्लामेटरीमध्ये केलंय. आणि दुसऱ्याचं, मीना वॉज स्पॉटेड बाय मी, आपण याचा चेंज द व्हॉइस केलाय. दुसरा A5 आहे, पर्सनल रिस्पॉन्स. प्रश्न आहे, व्हॉट विल यू डू इफ यू मीट युअर फ्रेंड आफ्टर अ लॉंग टाइम. तुम्ही तुमच्या मित्रांना खूप वर्षांनी किंवा महिन्यांनी भेटले तर तुम्ही काय करसाल. त्याचा आन्सर आहे, आय नेव्हर फॉरगेट टू शेक हँड्स टू माय ओल्ड फ्रेंड्स व्हेन आय मीट हिम. ऑल्सो आय नेव्हर फॉरगेट टू विश हिम अ गुड बाय while getting departed. I can also ask for a phone number or an email or Facebook contact my friend in order to stay in touch with him even after getting departed. B आहे, तुम्ही तुमच्या मनाने पण उत्तर सोडू शकता. यामध्ये मी फक्त इथं लिहून दिलेलं आहे. तुम्हाला वाटलं असेल तर तुम्ही दुसरं लिहू शकता. त्यात B आहे, रीड द पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. आपल्याला हा पॅसेज दिलेला आहे. हा पॅसेज वाचून आपल्याला प्रश्नांची उत्तरे लिहायची. तर B1 आहे, कम्प्लीट द सेंटेन्सेस. आपल्याला यात वाक्य दिलेले आहे ते आपल्याला पूर्ण करायचे. त्यामध्ये A आहे, डॅश डॅश इज अ वॉक इन द डार्क. B आहे, डॅश डॅश वी कांट गेट एनिथिंग आउट. C आहे, लाईफ इज समथिंग लाईक डॅश डॅश. D आहे, डॅश डॅश वी नो हाऊ टू गो अबाउट इट. आन्सरमध्ये आहे, सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. सक्सेस हे त्याचा आन्सर आहे. B आहे, इन वी कांट गेट एनिथिंग आउट. इन हे आन्सर आहे. C मध्ये आहे, लाईफ इज समथिंग लाईक ट्रम्पेट. ट्रम्पेट आन्सर आहे. टू रेड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. टू रेड्यूस वेट आहे. इथे T लिहिलेला नाही आहे. इथं B2 आहे, कम्प्लीट द वेब. वेब दिलेला आहे आपल्याला, कम्प्लीट करायचं आहे हा पॅसेज वाचून. तर त्याच्यामध्ये आहे, व्हॅल्युएबल दॅट स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड इनकरेज. पॅसेजमध्ये उत्तर दिलेले आहे ते उत्तर आपल्याला लिहायचे. याच्यामध्ये आहे व्हिजन्स, विशेस, इंटेन्शन्स आणि ड्रीम्स. B3 आहे, राईट अँटोनियम्स फॉर द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. आपल्याला यात शब्द दिलेले आहे. पॅसेज वाचून आपल्याला याचे अँटोनियम्स करायचे, विरुद्धार्थी लिहायचे. पॅसेजमध्ये आलेले आहेत. पहिलं आहे रॉंग, दुसरं आहे डिस्क्रीज, तिसरं आहे डिस्करेज आणि चौथं आहे लाईट.
रॉंगचा पॅसेजमध्ये आलेला आहे राईट, डिक्रीजचा आलेला आहे इन्क्रीज, डिस्करेजचा आलेला आहे इनकरेज, लाईटचा आलेला आहे डार्क. बिफोर आहे डू ॲज डायरेक्टेड, जसं सांगितलं तसं करायचंय. ए आहे वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस, अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. बी आहे द नेक्स्ट स्टेप्स शुड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट क्रॅक, क्वेश्चन टॅग आहे. तर उत्तर आहे अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह म्हणजे टू लावून क्रियापदाचं पहिलं रूप, 2 + V1. तर त्याचं उत्तर आहे वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस. इथं टूला प्रत्येक पहिलं क्रियापद आहे, टू ब्रिंग. उत्तर बी आहे द नेक्स्ट स्टेप शुड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक. शुडंट अस यामुळे आलेलं आहे कारण ह्या वाक्यामध्ये नॉट नाही आहे. नॉट जर असता तर आपण फक्त शुड अस लिहिलं असतं. B5 आहे पर्सनल रिस्पॉन्स, स्वतःचे मत लिहायचे. प्रश्न आहे राईट एनी 4 क्वालिटीज ऑफ अ सक्सेसफुल पर्सन. सक्सेसफुल पर्सनचे 4 क्वालिटी लिहायचे. आन्सर आहे ॲम्बिशन, त्याच्यामध्ये आहे टू बी सक्सेसफुल अ पर्सन वॉन्ट ॲम्बिशन. दुसरा आहे करेज. अ लॉट ऑफ टाइम मोस्ट पीपल डू नॉट अचीव सक्सेस बिकॉज ऑफ नर्वस. मेनी पीपल हॅव अ फिअर ऑफ डिसअपॉइंटमेंट अँड दिस इज व्हॉट कॅन स्टॉप देम फ्रॉम द अचिव्हिंग. तिसरा आहे कमिटमेंट. When someone is committed, they will have the determination to achieve what they want and will keep trying to reach that target. चौथा आहे will power. It is great quality to have, especially if you want to succeed in life. Section 3 आहे poetry, 10 मार्कासाठी आहे. क्वेश्चन 3A आहे रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ॲक्टिव्हिटीज. आपल्याला हे कवितेचं कडवं दिलेलं आहे, ह्या कडव्यानुसार आपल्याला प्रश्नांची उत्तरे लिहायची. तर पहिला आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द सेंटेन्सेस. आपल्याला कडव्यामधील शब्द गाळलेले शब्द भरायचे. तर पहिला आहे अकॉर्डिंग टू द पोएट डॅश डॅश आर ब्रॉट बाय इच न्यू डे. दुसरा आहे वी मस्ट डिसाइड टू टेक द रोड विच लीड्स टू डॅश डॅश. आन्सरमध्ये आहे अकॉर्डिंग टू द पोएट न्यू बिगिनिंग्स आर ब्रॉट बाय इच न्यू डे. दुसरा आहे वी मस्ट डिसाइड टू टेक द रोड विच लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. A2 आहे कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. आपल्याला प्रश्न दिलेला आहे, त्याचं उत्तर लिहायचे. प्रश्न आहे व्हॉट डिसिजन्स डज द स्पीकर हॅव टू मेक. तर त्याचा आन्सर आहे The road not taken is a poem that allows the reader to consider selections in lifestyles, whether or to not accompany the mainstream or move it alone. If existence could be a journey, this poem highlights those instants alive when a choice must be made. Which manner will you pass? A3 आहे नेम द फिगर ऑफ स्पीच. आपल्याला ही वाक्य दिलेली आहे, त्याची आपल्याला फिगर ऑफ स्पीच करायची, फिगर ऑफ स्पीच लिहायचे. पहिला आहे डिसिजन्स आय मस्ट मेक. दुसरा आहे ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. तर पहिल्या वाक्याची फिगर ऑफ स्पीच आहे इन्व्हर्शन आणि दुसऱ्या वाक्याची फिगर ऑफ स्पीच आहे ॲपॉस्ट्रॉफ. बी आहे ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. A2 प्रश्न आहे रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ द पॉइंट्स गिव्हन बिलो. आपल्याला ही कविता दिलेली आहे, या कवितेची आपल्याला ॲप्रिशिएशन लिहायचे. तर हे पॉईंट दिलेली आहे, हे पॉईंट दिलेले आहे, ह्या पॉईंटनुसार आपल्याला ॲप्रिशिएशन लिहायचे. तर पॉईंट आहे टायटल. या कवितेचं टायटल आहे द ट्विन्स, हे इथं दिलेले आहे द ट्विन्स. दुसरा पॉईंट आहे नेम ऑफ द पोएट. ह्या कवित्रीचं नाव लिहायचंय. तर ह्या कवित्रीचं नाव इथं दिलेले आहे हेनरी सॅमब्रुक लेक. हे कवित्री आहेत, पोएट आहेत. तर जर इथे कवित्रीचं नाव दिलेलं नसेल तर इथं अननोन म्हणून लिहायचं या आन्सरमध्ये. ह्या कवितेची राईम स्कीम आहे, A-B C-D. फिगर ऑफ स्पीच आहे या कवितेची पण. व्हॉट वुड यू डू इफ यू वेअर मी टू प्रूव्ह दॅट यू वेअर यू. आणि थीम सेंट्रल आयडिया कवितेची आहे द स्पीकर कंप्लेंट्स दॅट ही वॉज ॲट द रिसिव्हर्स इन एव्हरी टाइम इन हिज लाईफ द इनोशंट ही वॉज फ्लोक इन द स्कूल. His intended bride got married to his brother, and throughout life he was a silent sufferer. The poem reaches a climax in the last 2 lines, where
The speaker died. The neighbors were confused as usual and buried John instead of the speaker Henry. सेक्शन 4 आहे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज, 15 मार्कासाठी आहे. आपल्याला हा पॅसेज पुस्तकाबाहेरचा आहे. क्वेश्चन 4A आहे रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. आपल्याला हा अननोन पॅसेज दिलेला आहे तो वाचायचा आहे आणि आपल्याला वर प्रश्न दिलेले आहे त्या प्रश्नांची उत्तरे लिहायची. A1 आहे कम्प्लीट द फॉलोइंग टाइमलाईन. आपल्याला ही टाइमलाईन दिलेली आहे आणि आपल्याला ही कम्प्लीट करायची. कोणत्या टाइमला काय घडलेले आहे. टाइम आहे 1995 PV सिंधू इज डॅश डॅश. दुसरा आहे 209 PV सिंधू विन्स डॅश डॅश. थर्ड आहे 215 PV सिंधू अवॉर्डेड डॅश डॅश. चौथा आहे 1995 PV सिंधू विन्स डॅश डॅश. तर काय कधी काय घडले ते लिहायचे. आन्सरमध्ये आहे 1995 PV सिंधू इज बॉर्न. 1995ला PV सिंधू जन्मल्यात. दुसरा आहे 209 PV सिंधू विन्स. 2009ला PV सिंधू काय जिंकल्यात तर फर्स्ट ब्रोन्झ मेडल जिंकल्यात. थर्ड आहे 215 PV सिंधू अवॉर्डेड द पद्मश्री. PV सिंधूला पद्मश्री अवॉर्ड 2015ला मिळाला. चौथा आहे 1995 PV सिंधू विन्स सिल्वर मेडल. 1995 मध्ये PV सिंधूला सिल्वर मेडल मिळाले. दुसरा आहे A2 आहे कम्प्लीट द फॉलोइंग वेब. आपल्याला हा वेब दिलेला आहे हा आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. तर वेब आहे द स्पोर्ट्समॅन अँड द स्पोर्ट. त्याचा आन्सर आहे PV सिंधू बॅडमिंटन. याच्यात आहे PV दिव्या हँडबॉल, PV रामाना व्हॉलीबॉल, पुलेला गोपीचंद बॅडमिंटन होत्या. A3 आहे राईट द मिनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इन इंग्लिश. आपल्याला हे शब्द दिलेले आहे आपल्याला या शब्दांचा अर्थ इंग्लिशमध्ये लिहायचा आहे. पहिला आहे शटर, दुसरा आहे दुसरा आहे कंटेम्पररी. तर त्याचा शटरचा इंग्लिशमध्ये अर्थ होतो बॅडमिंटन प्लेयर आणि कंटेम्पररीचा इंग्लिशमध्ये अर्थ होतो बिलॉंगिंग टू द सेम टाइम. A4 आहे डू ॲज डायरेक्टेड. जसं सांगितलंय तसं करायचं आहे. पहिला आहे रिराईट युझिंग द प्रेझेंट परफेक्ट टेन्स फ्रॉम द अंडरलाईन व्हर्ब. आपल्याला हा व्हर्ब दिलेला आहे तर आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये करायचा आहे. तर वाक्य आहे शी वॉज नेव्हर लेट फॉर ट्रेनिंग. आपल्याला ह्या वाक्यामध्ये वॉज हे क्रियापद आहे. आपल्याला हे प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये लिहायचं आहे. तर आन्सर आहे शी हॅज नॉट लेट फॉर ट्रेनिंग. आपण वॉजचं हॅज केलेलं आहे. तर दुसरं आहे रिराईट विदाउट नेव्हर. आन्सर आहे शी वॉज ऑलवेज वन टाइम फॉर ट्रेनिंग. A5 आहे पर्सनल रिस्पॉन्स. स्वमत लिहायचंय. व्हॉट इज युअर फेवरेट गेम, व्हाय डू यू लाईक इट. तुमचा आवडता खेळ कोणता आहे आणि तो तुम्हाला का आवडतो ते लिहायचंय. मी इथं माझं मत लिहिलंय आन्सरमध्ये. माय फेवरेट गेम इज बॅडमिंटन. आय लव्ह टू प्ले बॅडमिंटन बिकॉज आय गेट रिलॅक्स व्हाईल प्लेईंग अँड आय फॉरगेट ऑल माय स्ट्रेस अँड प्रिपेअर वेल फॉर एक्झाम. तुम्ही इथे तुमचं मत लिहू शकता. B आहे समरी रायटिंग. सारांश लिहायचा आहे. रीड द पॅसेज गिव्हन फॉर कम्प्रेन्शन इन क्वेश्चन 4A and write the summary of it. Suggest a suitable title to your summary. आपल्याला वर अननोन पॅसेज दिलेला होता त्याचा तो पॅसेज वाचून आपल्याला त्याची समरी लिहायची आहे आणि त्याला टायटल द्यायचं आहे. सेक्शन 5 आहे रायटिंग स्किल. 20 मार्काला आहे. सोपा आहे हे खूप. क्वेश्चन 5 आहे लेटर रायटिंग. आपल्याला लेटर लिहायचं आहे. A1 or A2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. आपल्याला A1 किंवा A2 यामधून आपल्याला लेटर रायटिंग लिहायचं आहे. तर राईट अ लेटर टू युअर पॅरेंट्स थँकिंग देम फॉर ॲडवायझिंग यू व्हेन यू वेअर इन अ कन्फ्यूज स्टेट ऑफ माइंड. जेव्हा तुम्ही गोंधळमध्ये होता, तुम्ही कन्फ्यूज होता, तेव्हा तुमच्या पालकांनी तुम्हाला सल्ला दिलता त्याबद्दल त्यांना थँक्यू हे पत्र लिहायचंय. तर इथं पत्र लिहिलेलं आहे हे तुम्ही वाचून काढा आणि तुमच्या मताने तुम्ही तुमचे पत्र लिहा. इथं A2 आहे. A2 नाही लिहिलेला. A1 प्रश्न लिहिलेला आहे. B आहे प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जम्बल सेंटेन्सेस. आपल्याला ही वाक्य दिलेले आहे आपल्याला क्रमानुसार लावायचे. त्यात B आहे कम्प्लीट द डायलॉग. आपल्याला हा डायलॉग दिलेला आहे तो कम्प्लीट करायचा. इथं तुम्ही मनाने उत्तर लिहू शकता. C आहे राईट अ डायलॉग बिटवीन यू अँड युअर फ्रेंड अबाउट युअर फ्रेंड्स हॉबी और मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस. हा C पण तुम्ही लिहा. B2 आहे स्पीच रायटिंग. इथे स्पीच दिलेली आहे. You are going to participate in inter-school education
competition arranged by your school. Write a speech on important of English language. इंग्लिश लँग्वेज इम्पॉर्टंट का आहे याच्यावर आपल्याला स्पीच लिहायची आहे, तर ही तुम्ही स्पीच लिहून काढा. त्याचे पॉईंट आहे इंटरनॅशनल लँग्वेज, लँग्वेज ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तिसरा आहे विंडो ऑफ द वर्ल्ड. चौथा आहे हेल्पफुल टू गेट अ जॉब. पाचवा आहे रिझन्स टू लर्न इंग्लिश लँग्वेज. इथून तुम्ही समजून घ्या. A2 आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल. Read the following paragraph about types of gestational disorder and prepare a tree diagram containing the information given in the paragraph. आपल्याला हा पॅराग्राफ दिलेला आहे, आपल्याला याचा ट्री डायग्राम करायचा आहे. याच्यात टाइप्स ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टाइनल डिसऑर्डर्स त्यात आहे. गॅस्ट्रोइंटेस्टाइनलचे टाइप आहे डायरिया, क्लोरेला, टायफाइड. त्यात डायफ्रेजर आहे रोटा व्हायरस, क्लोरेलाचा आहे व्हिब्रिओ क्लोरेला, टायफाइडचा आहे सॅलोमोनेल. रोटामध्ये 3 टाईप आहे, एक्स्ट्रीम डे हायड्रेशन, दुसरा आहे इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स, तिसरा आहे मस्कल क्रॅम्प्स. व्हायब्रो क्लोरेलाचे 4 प्रकार आहेत, डिहायड्रेशन, दुसरा आहे ड्राय अँड श्रिवलेड स्किन, तिसरा आहे लो ब्लड प्रेशर, चौथा आहे लेथालर्जी. सॅलोमोनीचे 3 प्रकार आहेत, अल्सर, फेवर आणि व्हॅग्यू ॲडोमिनल डिस्कम्फर्ट्स. बी आहे एक्सपांड द थीम. एक्सपांड करायची आपल्याला थीम. B1 और B2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. B1 आहे न्यूज रिपोर्टर. रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ गिव्हन पॉइंट्स. पॉइंट 21 years ओल्ड मयूर विन्स वर्ल्ड चेस. 21 वर्षाचा मयूर वर्ल्ड चेस जिंकला याच्याबद्दल लिहायचं आहे आपल्याला. पॉइंट आहे चॅम्पियनशिप. मेक यूज ऑफ द फॉलोइंग गाईडलाईन्स. हेडलाईन, डेडलाईन, लीडलाईन, बॉडी ऑफ द रिपोर्ट. तुम्ही लिहायचं आहे. और मध्ये B2 डेव्हलप स्टोरी युझिंग द फॉलोइंग बिगिनिंग. वन्स अपॉन अ टाइम देअर लिव्ह अ वंडर वुड कटर इन अ स्मॉल विलेज. वन डे ही वेंट टू द फॉरेस्ट. आपल्याला हे वाक्य दिलेले आहे, त्याच्या पुढे आपल्याला स्टोरी तयार करायची, ती तुम्ही तयार करा. सेक्शन 6 आहे स्किल डेव्हलपमेंट, 5 मार्कासाठी आहे. हे खूप सोपं आहे. ए आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी 4. आपल्याला यात काही शब्द दिलेले आहेत, ते आपल्याला मराठीत लिहायचे. खूप सोपे आहे, कोणत्याही 4च लिहायचे. पहिला आहे कॉन्फिडन्स, दुसरा आहे गिफ्ट, तिसरा आहे डस्ट, चौथा आहे एनर्जी, पाचवा आहे समरी, 6वा आहे कॉम्पिटिशन. याचं उत्तर आहे कॉन्फिडन्सचा मराठीत अर्थ होतो आत्मविश्वास, गिफ्टचा होतो भेट, कॉलेजचा होतो महाविद्यालय, एनर्जीचा होतो ताकद किंवा ऊर्जा, समरीचा होतो सारांश, कॉम्पिटिशनचा होतो स्पर्धा. बी आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी 2. आपल्याला ही काही वाक्य दिलेली आहे, आपल्याला हे मराठीमध्ये करायचं आहे. हे पण सोपं आहे, 2 मार्कासाठी आहे. पहिला आहे वॉश युअर हँड्स विथ अ सोप अँड वॉटर फ्रिक्वेंटली, दुसरा आहे ऑलवेज स्पीक द ट्रूथ, तिसरा आहे स्टडी डेली, चौथा आहे एल्डर शुड बी रिस्पेक्टेड. आपण यात मराठीत करायचंय. हे तर मराठीत केलेलं उत्तर आहे. वॉश युअर हँड्स विथ अ सोप अँड वॉटर फ्रिक्वेंटली, याचं उत्तर मराठीत आहे आपले हात वारंवार साबणाने आणि पाण्याने धुवा. दुसऱ्याचं उत्तर आहे नेहमी खरे बोलावे, तिसरा आहे रोज अभ्यास करावा, चौथा आहे मोठ्यांचा आदर करावा. त्यामध्ये सी आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग आयडियम्स प्रूव्हर्ब्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी 1. आपल्याला यात म्हणी दिलेल्या आहेत, कोणतीही एकच म्हण लिहायची आपल्याला, मराठीत लिहायची आहे. त्याचा आन्सर आहे ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. आन्सर आहे कृती शब्दांपेक्षा मोठ्याने बोलते. दुसरा आहे हेल्थ इज वेल्थ, आरोग्य हीच संपत्ती आहे. धन्यवाद.